नमस्कार, खाद्यसम्राट यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण ढाब्यावर मिळतो तसा पंजाबी स्टाईलचा गुबगुबीत आलू पराठा बघणार आहोत। त्यासाठी आपल्याला गव्हाचा वापर करून कणिक मळून घ्यायची आहे। मैदा अजिबात वापरायचा नाहीये। इथे आपण 4 बटाटे उकडून घेतलेले आहेत। हे बटाटे आता किसून घेऊ। आले, लसूण आणि मिरची यांची आपण पेस्ट तयार करून घेऊ। फोडणीसाठी कढईमध्ये सर्वप्रथम तेल घालूया आणि त्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा टाकूया। कांदा हा चांगला परतून घ्यायचा आहे। कांदा चांगला परतून झाल्यावर त्यामध्ये आपण मिक्सरमध्ये तयार केलेली पेस्ट ॲड करूया। ही पेस्ट आपण तेलामध्ये चांगली भाजून घेऊ। त्यामध्ये हळद आणि लाल मसाला ॲड करू। इथे आपण गरम मसाल्याचा सुद्धा वापर करू शकतो। बटाटे आपण स्मॅश करून घेतलेले आहेत। आता ते मिश्रण आपण बटाट्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत। मिश्रणामध्ये मीठ घालून मिश्रण एकजीव करून घेऊया। अशा प्रकारे मिश्रण आपल्याला पिठासारखेच एकजीव करायचे आहे, जेणेकरून आपला पराठा फाटला जाणार नाही। या मिश्रणाचे आपण आता गोळे बनवून घेणार आहोत। तुम्ही इथे बघू शकता आपल्या पिठाचा गोळा आणि मिश्रणाचा गोळा हा एकसारखाच आहे। एक इम्पॉर्टंट टिप म्हणजे आधी आपल्याला पराठा नीट भाजून घ्यायचा आहे दोन्ही बाजूनी आणि त्यानंतर त्याच्यावरती तूप किंवा बटर लावायचं आहे। रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा।